Now it is the turn of the platyhelminthes phylum. It is platyhelminthes phylum. यालाच आपण फ्लॅटवर्म सुद्धा म्हणतो. फ्लॅटवर्म्स. तर प्लॅटीहेल्मंथेस फ्लॅटवर्म्स. ओके, म्हणजे याला दोन नाव. फ्लॅटवर्म्स म्हटलं तरी आपल्याला फायलम प्लॅटीहेल्मंथेसच आठवलं पाहिजे किंवा प्लॅटीहेल्मंथेस म्हटल्यावर यांना आपण फ्लॅटवर्म्स म्हणतो असं आठवलं पाहिजे. ओके, तर बघा, बॉडी ऑफ दिस एनिमल इज स्लेंडर. स्लेंडर म्हणजे सडपातळ. स्लेंडर म्हणजे सडपातळ अँड इट इज फ्लॅट. फ्लॅट म्हणजे चपटी. फ्लॅट म्हणजे चपटी, पसरट. ओके, बॉडी ऑफ दिस एनिमल इज स्लेंडर, सडपातळ अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर अ स्ट्रीप. एक तर पानासारखं लीफ, ओके, ऑर स्ट्रीप. स्ट्रीप म्हणजे पट्टीसारखी यांची बॉडी असेल. कोणाची? It is of the phylum Platyhelminthes animals. So, body of these animals is slender and flat-like leaf or a streak. Hence, they are called as flatworms. आणि मग यांची बॉडी स्लेंडर किंवा फ्लॅट असते, लीफ सारखी किंवा स्ट्रीप सारखी, आणि म्हणूनच यांना आपण काय म्हणतो तर फ्लॅटवर्म्स. And it belongs to the phylum Platyhelminthes. मग another name is flatworms. Okay, so म्हणजे सरळ सरळ पहिले तर एकच पाहायचं सुरुवातीला की यांना नाव का बरं दिलेलं आहे. फ्लॅटवर्म्स का बरं दिलं तर यांची बॉडी ऑफ दिस एनिमल इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक. It is a leaf or a stream. Hence they are called as flatworms. And most of these animals are endoparasites. यांना endoparasites म्हणतात. Endo means आतमध्ये. तर parasites म्हणजे दुसऱ्याच्या किंवा दुसऱ्यावर डिपेंडेंट असणारे parasites. ओके, endoparasites म्हणजे काय तर जो होस्ट असेल याच्या शरीराच्या आतमध्ये राहतील. सो एंडोपॅरासाइट्स लिव्ह इन द बॉडी ऑफ द होस्ट. होस्ट म्हणजे काय? जर समजा आता आपल्यावर अटॅक होत असेल आणि तो एनिमल आपल्या शरीरात जात असेल आणि आपलं नुकसान करत असेल तर त्याला आपण पॅरासाइट्स म्हणतो. म्हणजे तो आपल्यासाठी बेनिफिशियल बिलकुल राहणार नाही. मग असा जो असते त्याला पॅरासाइट्स म्हणतात. मग पॅरासाइट्स दोन्ही पण असतात. एक शरीराच्या वर बी राहू शकतात, त्यांना एक्टो पॅरासाइट्स म्हणायचं. एक्टो, ओके, म्हणजे दे आर प्रेझेंट ऑन द बॉडी. एंडो पॅरासाइट्स म्हणजे काय तर एंडो म्हणजे आतमध्ये. तर मग होस्ट म्हणजे जिच्यावर अटॅक झाला तो. ओके, त्याच्या होस्टच्या शरीरात जर राहत असेल तर त्यांना म्हणायचं एंडो पॅरासाइट्स. त्यांना काय म्हणायचं? एंडो पॅरासाइट्स. पॅरासाइट्स म्हणजे काय तर आपल्या घरात राहायला आला आणि आपलंच खाऊन राहिला, आपल्याला नुकसान पोहोचवत आहे, आपल्याला भेटून नाही राहिला, हे पॅरासाइट्स झालं. तर हा एंडो पॅरासाइट्स म्हणजे काय तर आपल्या शरीराच्या आतमध्ये राहते. मग यांना आपण एंडो पॅरासाइट्स असं म्हणतो. तर प्लॅटीहेल्मंथेस म्हटल्यावर लक्षात ठेवायचे दीज आर द एंडो पॅरासाइट्स. मोस्ट ऑफ दीज एनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स. त्यामधले बरेचसे एनिमल्स एंडोपॅरासाइट्स असतात. ओके, फ्यू आर फ्री लिव्हिंग आणि काही स्वतंत्रपणे जगणारे असतात. फ्री लिव्हिंग अँड ॲक्वेटिक. काही ॲक्वेटिक सुद्धा असतात त्याच्यातले. म्हणजे हे स्पेशली लक्षात ठेवायचं. प्लॅटीहेल्मंथेस म्हटल्याबरोबर एंडोपॅरासाइट्स, फ्री लिव्हिंग अँड इट इज some are aquatic. Okay, body is acoelomate. Body is acoelomate. म्हणजे जिथे बॉडी असणार, बॉडी कॅव्हिटी असणार नाही. आणि ती acoelomate म्हणजे there is absence of body cavity. Okay, then acoelomate and bilaterally symmetrical. Bilaterally symmetrical म्हणजे फक्त एकाच प्लेन मधनं त्याचे दोन सारखे भाग होतील, इक्वल हॉल्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज बायलॅटरल सिमेट्री. मग प्लॅटीहेल्मंथेस मध्ये दोन्ही लक्षात ठेवायचं. इट इज असिलोमेट. पहिले तिन्ही पण असिलोमेट होते. तर असिलोमेट आणि दुसरं बायलॅटरली सिमेट्रिकल.
These are triploblastic. Triploblastic. Germ layers are triploblastic. आणि मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं that is their body is made up of 3 germ layers. यांची बॉडी 3 germ layers पासून बनलेली असते and that is ectoderms, mesoderms, endoderms. आणि 3 पासून बनलेली असल्यामुळेच आपण त्याला ट्रायप्लोब्लास्टिक म्हणतो. So these animals' body is made up of the 3 layers, 3 germ layers, and that's why it is called as triploblastic. Then these are triploblastic, that is their body is made up of 3 germ layers, endoderm, ectoderm and mesoderms. हे पण प्लॅटिहेल्मिंथेस बद्दल लक्षात ठेवायचं. आणि हा डायप्लोब्लास्टिक वाला आपण पाहिला होता, निडारियाच होता. आणि हा ट्रायप्लोब्लास्टिक. आणि मग आपण बाकीचे पण पाहिलेले आहेत, तर स्टेप बाय स्टेप बघू. These animals are hermaphrodite. Hermaphrodite म्हणजे काय? उभयलिंगी. तर both the sexes are present in the single animals. That is male and female sex organs are present in the single animals. Such animals are referred as hermaphrodite. Such animals are referred as hermaphrodite. So these animals are hermaphrodite. That is male and female reproductive systems are present in the same animal body. In the same animal body. आणि मग यांच्यामध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच एनिमल्स मध्ये प्रेझेंट असेल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड female reproductive system, and such animals are referred as hermaphrodite animals. So platyhelminthes animals are hermaphrodite. म्हणजे एकाच्या दोन्ही पण सेक्स किंवा दोन्ही पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स असतील. ओके, एक्झाम्पल इज प्लॅनेरिया. प्लॅनेरिया आपला गेलेला आहे. तर प्लॅनेरिया आपण जनरेशन मध्ये पाहिलं होतं. इट इज ऑन द पेज नंबर 24 याच पेपरच्या टेक्स्टबुक पेज नंबर 24 वर जनरेशन पाहिलं होतं. त्याचा वरचा भाग खालचा भाग टाकल्यावर तो पुन्हा जनरेट होते. इट इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. प्लॅनेरिया, that planaria belongs to the platyhelminthes. It is platyhelminthes, that is also called as flatworms. Then liver fluke, tapeworm, etc. तर हे ह्याचे एक्झाम्पल्स is planaria, liver fluke and tapeworm. आणि मग इथे बाजूला tapeworm दाखवलेला आहे, प्लॅनेरिया पण दाखवला. ते फिगर पाहिल्यावर सगळ्यांच्या लक्षात येईल की नक्कीच रिजनरेशन मध्ये आपण पाहिलं होतं. आणि वरचा लिव्हर फ्लूक तर माउथ, ओरल सर्कल, मग जेनायटल अपर्चर दाखवलेले आहे, लिप लाईक बॉडी दाखवलेली आहे आणि वेंट्रल सर्कल सुद्धा दाखवलेलं आहे. तर हा लिव्हर फ्लूक म्हणजे बऱ्याचशा ग्रेझिंग ॲनिमल्सच्या लिव्हर मध्ये हा तिथे अटॅच असते, तिथे त्यांना डॅमेज करते, तिथे त्याच्यापासून प्रॉब्लेम क्रिएट होतात. दिस इज अबाउट द लिव्हर फ्लूक. आणि पुढच्या पेजवर मग पाहायचंच आहे. पाहिलं इट इज प्लॅटीहेल्मिंथेस. लक्षात ठेवा, खूप सोपा. तर याची बॉडी स्लेंडर किंवा फ्लॅट असते. इट इज लाईक अ लीफ ऑर अ स्ट्रिप्स. हेज दीज आर कॉल्ड ॲज फ्लॅटवर्म्स. मग याच्यामधले बरेचसे ॲनिमल्स एंडोपॅरासाइट्स असतात. एंडोपॅरासाइट्स म्हणजे काय? होस्टच्या शरीरात राहणारे. सो दीज आर लिव्ह इन द बॉडी ऑफ द होस्ट. देन देअर बॉडी इज असिलोमेट. देअर इज नो बॉडी कॅव्हिटी. ओके, absence of body cavity. It is bilaterally symmetrical, म्हणजे एकाच प्लेन मधून याचे दोन सारखे भाग होऊ शकतात. These are the triploblastic. आणि ट्रायप्लोब्लास्टिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तिन्ही जर्म लेयर्स असतात, एंडोडर्म्स, एक्टोडर्म्स आणि एच बिसाइड्स मेसोडर्म इज ऑल्सो देअर. सो दॅट्स व्हाय दीज आर कॉल्ड ॲज ट्रायप्लोब्लास्टिक. आणि हे ॲनिमल्स hermaphrodite असतात. दॅट इज बोथ द reproductive system, that is male reproductive system and female reproductive systems are present in a single animals, and that's why these are called as hermaphrodite. So
Examples are, it is planaria, liver fluke and tapeworm. Tapeworms. तर एवढं this is from the phylum Platyhelminthes आणि आपण phylum Escalmanthus पाहू कारण सरप्राइजिंग इन्फॉर्मेशन मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. इट इज फायलम एस्कॅलमॅन्थिस, याला मराठीमध्ये गोलकृमी सुद्धा म्हणतात. सो इट इज एस्कॅलमॅन्थिस. इट इज ASCHE. Yeah, it is MINGHES, phylum Escalmanthus. Okay, so body of this animal is long thread like. आता यांची बॉडी काय असेल तर लॉंग थ्रेड लाईक असेल और सिलेंड्रिकल. हेन्स दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स आणि मग यांना सुद्धा राऊंड वर्म असं निकनेम आहे. राऊंड वर्म्स. राऊंड वर्म्स का बरं म्हणतात तर यांची बॉडी लॉंग थ्रेड लाईक असते किंवा मग सिलेंड्रिकल शेपची असते. And that's why these are called as round worms. आता बघा Platyhelminthes, flatworms आणि याला Escalmanthesला round worms. तर PF ओके PF ज्यांचे आई वडील कोणीतरी नोकरीवर असेल तर PF माहित असते, प्रॉव्हिडंट फंड. तर PF जर लक्षात ठेवलं तर मग आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. Platyhelminthes, flatworms, कारण PF प्लॅटी P पासून सुरू झालं, फ्लॅटवर्म या पासून तर PF. आणि मग जेव्हा आपण एस्कॅलमॅन्थिस म्हणू तर राऊंड वर्म्स. एस्कॅलमॅन्थिसला राऊंड वर्म. एक जर लक्षात आलं तर दुसऱ्याचं रिलेशन बरोबर जोडता येते. तर लक्षात ठेवा बॉडी ऑफ दिस एनिमल इज लॉंग थ्रेड लाईक और सिलेंड्रिकल. हेन्स they are called as round worms. These animals are either free living, एक तर ते free living असतील किंवा or endoparasites. Endoparasites म्हणजे they live in the body of the host. Okay, free living animals are either aquatic or terrestrial. जे free livings असतील ते either aquatic पाण्यात राहणारे असेल किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे सुद्धा असू शकतात. म्हणजे फ्री लिव्हिंग वाला असला तर तो पाण्यात पण असेल किंवा जमिनीवर सुद्धा असेल. ओके, बॉडी ऑफ दिस एनिमल इज ट्रायब्लोब्लास्टिक अँड सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट एकच उदाहरण होतं ते म्हणजे एस्कॅलमॅन्थिस. सुडोसिलोमेट की आपण पाहिलेली आहे बॉडी कॅव्हिटीची निर्माण झालेली असते. इट इज फ्रॉम द मिझोडर्म ऑर अ गट. मिझोडर्म किंवा गट पासून तयार झालेली असते बॉडी कॅव्हिटी. पण इथे मिझोडर्म किंवा गट पासून बॉडी कॅव्हिटी तयार नाही होत, तर ती वेगळ्याच पासून तयार झालेली असते. आणि म्हणून अशी जी बॉडी कॅव्हिटी असते ती जी मिझोडर्म किंवा गट पासून फॉर्म झालेली नाही आहे, such body cavity is referred as pseudocoelomate. म्हणजे pseudo means false. तर असे फक्त एकच उदाहरण आहे and that is Escalmanthus. एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे हे स्पेशल कॅरेक्टर. बॉडी ऑफ दिस एनिमल इज ट्रायब्लोब्लास्टिक आणि निडारियामध्ये ट्रायब्लोब्लास्टिक असते. बाकी ट्रायब्लोब्लास्टिकच लक्षात ठेवलं तरी चालेल. एक्सेप्शन जर कुठं असेल तर ते लक्षात ठेवू. and it is pseudocoelomate. सुडोसिलोमेट पण समजावून सांगितलेलं आहे, बरोबर लक्षात ठेवा. एकच उदाहरण लक्षात ठेवायचं आहे एस्कॅलमॅन्थिस. तर बॉडी ऑफ दिस एनिमल इज नॉन सेगमेंटेड म्हणजे यांच्या शरीरावर सेगमेंट खंड असणार नाही. सेगमेंट दीज आर फाउंड इन द एनिमल लाईक अर्थवर्म. अर्थवर्मवर सेगमेंट असतात, खंड छोटे छोटे असतात. तर इथे ते पाहायला मिळणार नाही. हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम असं पण म्हणता येईल की एस्कॅलमॅन्थिस मध्ये नॉन सेगमेंटेड बॉडी असते अँड कव्हर विथ टफ क्युटिकल. तर यांच्या बॉडीवर क्युटिकल असेल, आउटर कव्हरिंग असेल, टफ असेल. सो दीज एनिमल्स आर युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजेच काय, सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस आर सेपरेट. There is male animals, female animals. म्हणजे त्याला आपण युनिसेक्शुअल सुद्धा म्हणतो.
हर्मॅफ्रोडाइट आपण पाहिलं होतं प्लॅटिहेल्मिन्थसच्या वेळेला. हर्मॅफ्रोडाइट मध्ये काय, बोथ द सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर प्रेझेंट इन अ सेम एनिमल्स, बट these Ascalmanths are unisexual. That means sexes are separate. That is male reproductive system and female reproductive system in different organisms. So these animals are unisexual. Examples are Ascaris. सगळ्यांच्या ओळखीचा की जे पोटातील जंत होतात, जंत, तर it is called as Ascaris, and that is another name means intestinal worms. Intestinal worms, Ascaris. It is filarial worms. हे पण माहिती आहे सगळ्यांना, हत्तीपाय रोगाचा जंत. It is filarial worms. त्याच्यापासून हत्तीपाय रोग झालेला, तो पाय खूप फुगलेला असते, एक पण राहते, तो हत्तीसारखाच पाय राहते. ओके, तर तो वर्म्स पासून झालेला असते. इट इज फिलारियल वर्म्स अँड इट इज लोआ लोआ. तर कोणतंही गाणं नाही, फक्त लक्षात ठेवा लोआ लोआ. इट इज आय वर्म, की डोळ्यामध्ये इन्फेक्शन करणारा वर्म, आय वर्म. ETC, that is called as लोआ लोआ. तर हे जे निकनेम आहे लक्षात ठेवा, कारण सगळ्याच्या कोणाला काही ना काही नाव आहे. प्लॅटिहेल्मिन्थस मधले बरं होते, बिचारे साधे होते सगळे, प्लॅनेरिया, लिव्हरफ्लूक आणि मग टेपवर्म, त्यांना अनदर नेम नाही आहे. पण इथे ॲस्कॅरिस इंटेस्टिनल वर्म्स, पोटातील जंत. Then filarial worms, याला अनदर नेम नाही आहे, पण इट इज लोआ लोआ, दॅट इज आय वर्म्स, ETC. तर हे फायलम ॲस्कॅल्मेंथिस. याच्यामध्ये काय डिस्कस केलं तर यांची बॉडी लॉंग थ्रेड लाईक असते किंवा मग सिलेंड्रिकल शेप असते, आणि म्हणूनच मग यांना काय म्हणतो आपण, इट इज राऊंड वर्म्स. ॲस्कॅल्मेंथिसला काय म्हणतात, राऊंड वर्म्स. हे फ्री लिव्हिंग असतात किंवा मग इंडो पॅरासाइट्स असतात, की होस्टच्या बॉडीमध्ये सुद्धा राहतात. फ्री लिव्हिंग वाले जे असतात ते एक तर पाण्यात राहतात किंवा जमिनीवर राहतात. ओके, यांची बॉडी ट्रॅप्लोप्लास्टिक असते, म्हणजेच काय, तीन जर्म लेयर्स पासून बनलेली, एंडोडर्म, एक्टोडर्म, मेसोडर्म्स. आणि हे सुडोसिलोमेट असते. यांच्या शरीरात बॉडी कॅव्हिटी असते, बट इट इज नॉट फॉर्म फ्रॉम द मेसोडर्म आर अ गट, आणि म्हणून हिला आपण सुडोसिलोमेट म्हणतो. एकच उदाहरण आहे ॲस्कॅल्मेंथिस. आणि यांची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फायलम, यांची जी बॉडी असते, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज नॉन सेगमेंटेड, म्हणजे अखंडित असेल, खंड असणार नाही. अँड इट इज कवर्ड विथ अ टफ क्युटिकल. आणि पायाचं जे कव्हरिंग असेल यांच्या शरीरावरचं ते टफ असेल, अँड इट इज बाय मीन्स ऑफ क्युटिकल. दॅट क्युटिकल इज टफ वन. सो दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि मग याचे एक्झाम्पल्स आहे इंटेस्टिनल वर्म, इट्स अनदर नेम इज ॲस्कॅरिस, filarial worms, and it is loa loa, that is eye worm, etc. So all this is word from today's lecture. Next time we will see phylum Annelida, and before that collect the information. So till then, bye.